काय कलर आहे आणि सुंदर वेगळा काहीतरी कलर आहे. पेस्टल शेड मध्ये खूप ट्रेंडिंग आहे. पेस्टल शेड्स नाही मिळत सहसा पैठणीमध्ये. आणि हा कलरच खूप सुंदर आहे. बेबी पिंक खूप सुंदर वाटतं. सोबर कलर म्हणजे अगदी बटबटीत नाही आणि सिंपल पण मध्ये जात नाही. सो एकदम सोबर मध्ये क्लासी लुक देणारा हा एकदम कलर आहे. त्याच्यामुळे फ्रेश कलर कुठेच नाही मिळणार तुम्हाला. हा हा काय सुंदर साडी म्हणजे रेखा स्टाईल म्हणूयात आपण ना. आणि ह्याच्यात याचं विशेषण असं आहे की हे पूर्ण मीनाकारीचं वर्क केलेलं आहे. पूर्ण मीना आहे. तर ह्याचा पदर बघा काय सुंदर. हे युनिक पदर आहेत सगळे. आणि हा कलर पेस्टल येतो. आता हे जे वर्क तुम्हाला कसं पुढून दिसतंय सेम टू सेम हँडलूम मध्ये बॅक साइडला सेम दिसतं बघा. ही हँडलूमची ओळख असते. आणि मशीन मेड मध्ये ही मशीन मध्ये असे धागे दिसतात. तसं हँडलूम मध्ये नाही. हँडलूम मध्ये दोन्ही साइडला सेम दिसतं बघा. मागून पुढून सेम. त्याच्या मागे एक पण धागा येत नाही. आपण ते कस्टमर्सला सगळं सांगून देतो. जे आहे ते खरं सांगतो. हाय हॅलो नमस्कार. तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे. मंडळी मी लालबागला आलेली आहे आणि आता गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे. लालबागच्या राजाचं आगमन होणार आहे. तर म्हटलं आता इकडे जरा लालबाग फिरायला हवं. सो त्यासाठीच आज मी आली आहे साड्यांची खरेदी करायला. गणपती बाप्पा येतो तर आपल्याला छान छान साड्या खरेदी करायच्या आहेत. तर मला काकड पैठणीच्या ऑफर्स बद्दल कळालेले आणि इकडचं हे दुकान मला कधीपासून एक्सप्लोर करायचंच होतं. भरपूर ऐकले ह्या दुकानाबद्दल. इथे पैठणीचं हे दुकान आहे जे तुम्ही येवल्याला जिथून मॅन्युफॅक्चरिंग होतं तिथेच काकड पैठणीचं येवल्याला सुद्धा मॅन्युफॅक्चरिंग होतं. स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे. त्यामुळे जर तुम्हाला येवल्याची पैठणी जर आता मुंबईत हवी असेल तर काकड पैठणी हा सुंदर ऑप्शन आहे. त्यामुळे आज आपण बघणार आहोत साड्यांचं कलेक्शन काकड पैठणीच्या दुकानातलं. सो आपण जाऊयात आणि त्यांचं सगळं कलेक्शन एक्सप्लोर करूयात. पण जर तुम्हाला काकड पैठणीला पोहोचायचं असेल तर कसं यायचंय तर सगळ्यात आधी तुम्हाला लोअर पनवेल स्टेशनवरनं यायचंय लालबाग रोडला. लालबागचा राजाची गल्ली जी आहे चिवडा गल्ली त्या चिवडा गल्लीतून सरळ सरळ आतमध्ये जायचंय. सो आपण आता जाऊयात आतमध्ये आणि बघूयात. सो आता माझ्या मागे रॉयल रेसिडेन्सी आहे आणि इथे विजय रेसिडेन्सी आहे. सो इथून सुद्धा जो सरळ सरळ रस्ता जातो तिथे मी जाणार आहे. आणि तुम्ही बघू शकता इथे लालबागचा जो राजा आहे त्याचं जे कोणी नवस बोलतात ते या लाईनमधून जातात. त्याच ब्रिजच्या अपोजिट साईडला काकड पैठणीचं दुकान आहे. आपण तिथे जाणार आहोत आज. सो हे लक्षात ठेवा जिथे ही लाईन उतरते तिथेच मागच्या साईडला म्हणजे मागे हे दुकान आहे. त्यामुळे तुम्हाला दिसणार नाही. आता लालबागचा राजा येतोय तर 11 दिवस गणपती असणार. त्यामुळे तुम्ही जर इथे म्हणजे गणपतीला येतात आणि जर तुम्हाला काकड पैठणीला जायचं असेल तर हा बोर्ड दिसत नाही कारण की हा इथे ब्रिज लावलेला आहे. पण तुम्हाला सोपं सांगायचं झालं तर राईट हँड साईडला ना आपण बघू शकतो की अंडरग्राऊंड फिटनेस क्लब आहे. ठीक आहे. त्याच्याच बाजूला नारायण उद्योग सोसायटी आहे. त्याच्या अपोजिट साईडला एक्झॅक्ट अपोजिट साईडला इथून रस्ता क्रॉस करून आणि आता मी इथून जाते. सो तुम्ही त्या ब्रिजच्या खालून असं जायचं आपल्याला इथे आतमध्ये काकड पैठणीमध्ये. सो A13 2A गणेश नगर कोऑपरेट हाऊसिंग सोसायटी लिमिटेड नारायण उद्योग भवन समोर चिवडा गल्ली लालबागला. सो आता आपण जाऊया काकड पैठणीमध्ये. चला. तर आता आपण काकड पैठणी या शॉपमध्ये आलेलो आहोत आणि तन्मय आहेत माझ्यासोबत. खूप खूप स्वागत तुमचं लोकमत सखीमध्ये. आणि काय सुंदर साड्या आहेत तुमच्याकडच्या. हा हा म्हणजे येवल्याचं कलेक्शन सुद्धा फिकं पडेल एवढ्या सुंदर साड्या आहेत तुमच्याकडे. आणि पैठणीची एकूण एक व्हरायटी मंडळी यांच्याकडे सगळी आहे. म्हणजे एकदम 5-5.5 हजारची पैठणी पासून 6,500 पासून ते जवळजवळ 1.5-2 लाखापर्यंतच्या पैठण्या त्यांच्याकडे आहेत. खूप कमाल कलेक्शन आहे. मी एक्साइटेड आहे तुमच्याकडचं कलेक्शन बघायला. पण स्टार्ट करूयात आपण. काय काय कलेक्शन आहेत आपण बघायला सुरुवात करूया. स्टार्टिंग रेंज पासून एक दाखवतो. बरं चालेल. ही आपली स्टार्टिंग रेंज आहे. ओके. वाव. आणि हा पैठणी कलरच आहे एकदम. हो पैठणी कलर आहे. 6,500 स्टार्टिंग इथून चालू होते आपली. आता ह्याच्यात कसं असतं पैठणीमध्ये जसं जसं वर्क वाढतं तशी रेंज वाढते. आता ह्याच्यात बघा मोरत पण मोरांमध्ये रंग नाही आहेत. ठीक आहे. काठ छोटे आहेत आणि बुट्टा आतमध्ये कमी आहे. मशीन मेड मध्ये येते ही. मशीन मेड पण प्युअरच आहे. प्युअर सिल्क प्युअर. ओके. खूप सुंदर. ह्याच्यामध्ये कलर्स ऑप्शन भरपूर आहेत आपल्याकडे. किती ऑप्शन्स असतात तरी? जवळजवळ 25 ते 30 कलर ऍट अ टाइम अवेलेबल असतात. ओके. त्यापेक्षा जास्त पण.
पण खूप सुंदर आहे कलर. कॉम्बिनेशन बघा युनिक मध्ये. आता त्याच्यात काठ मोठे झाले आणि मोरांमध्ये रंग आले, मीना आला, मीना पल्लू आला. वाव, आणि कलर किती सुंदर, कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे. हो, युनिक कॉम्बिनेशन आहे. याची काय प्राइस असेल? ही 8,900. वाव, सुंदर आहे, म्हणजे बघता क्षणी कळतं. पण बऱ्यापैकी ना स्वस्त वाटतात मला तुमच्याकडच्या पैठणी. हो, मार्केट पेक्षा खूप. हो ना. हो, आता ह्याच्यात बघा मोरांमध्ये रंग आले, मीना बुट्टी झाली, बरोबर, आणि बॉर्डर मोठी झाली, आणि पल्लू जो आहे तो भरीव आणि कलरफुल मोठा पल्लू आहे. मग आता ही थोडीशी महाग मध्ये जाते का? हो हो, ही त्याच्यापेक्षा जास्त. थोडी रेंज आता टप्प्याटप्प्यात वाढत जाणार जशी वर्क वाढतं. आता ह्याचा बुट्टा पण ऑल ओव्हर आला. ही ऑल ओव्हर बुट्ट्यामध्ये येते. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यामध्ये कलर ऑप्शन भरपूर आहे. ओके, आणि होम डिलिव्हरी वगैरे देता का तुम्ही? होम डिलिव्हरी म्हणजे मी कुरिअर करतो. ओके, मग त्याचे चार्जेस त्यांना द्यावे लागतात. हा, जे चार्जेस काय असतील ते कस्टमर. ऑनलाईन पण आहे आपल्याकडे, व्हिडिओ कॉलवर आम्ही दाखवतो. फोटोज नाही पाठवू शकत कारण फोटो मध्ये कलर चेंज दिसतो. बरोबर, म्हणून आपण व्हिडिओ कॉल फॅसिलिटी ठेवलेली आहे. काय सुंदर साडी. आता आपण ज्या तिन्ही बघितल्या त्या मशीन मेड बघितल्या, ही आपली ओरिजिनल हातमागाची पैठणी. वाव, ओरिजिनल हँडलूम. हा जो आहे हा सिंगल पल्लू म्हणतो याला. आता सिंगल पल्लू ना इव्हन येवल्यामध्ये पण नाही मिळत. बरोबर. हातमागाची आणि मशीन मेड कशी ओळखायची? बघा सांगतो. आता हे जे वर्क तुम्हाला कसं पुढून दिसतंय, सेम टू सेम हँडलूम मध्ये बॅक साइडला सेम दिसतं बघा. ही हँडलूमची ओळख असते. आणि मशीन मेड मध्ये पण बऱ्याचदा फसवलं पण जातं. बरोबर बरोबर, खूप ठिकाणी फसवलं जातं ओरिजिनल पैठणीच्या नावाखाली. येतात कस्टमर की मशीन मध्ये असे धागे दिसतात, तसं हँडलूम मध्ये नाही. हँडलूम मध्ये दोन्ही साइडला सेम दिसतं बघा, मागून पुढून सेम. त्याच्या मागे एक पण धागा येत नाही. आपण ते कस्टमर्सला सगळं सांगून देतो, जे आहे ते खरं सांगतो. आम्ही हँडलूमला हँडलूमच सांगतो, मशीनला मशीनच सांगतो. नाईस. पण खरंच ही एकदम हँडलूम आहे. आणि याची काय प्राइस असेल तरी? ही स्टार्टिंग आहे आपली 11,900 पासून. वाव, आणि कलर किती सुंदर आहे. कलर्स पण आहे त्याच्यामध्ये. आता ह्याच्यात कसं होतं, हा जो पदर आहे ह्याच्यात फक्त 6 मोर आहेत. ओ, हा सिंगल पल्लू म्हणतो याला आपण. ह्याच्यामध्ये येतो एक डबल पल्लू, म्हणजे 14 मोर. 14 मोर. ओके, हा आहे का तो? हो. कलर बघा, खूप सुंदर कलर, एकदम पेस्टल शेड. पेस्टल शेड कुठे सहसा मिळत नाही. हो ना, एकदम म्हणजे असे एकदम पेस्टल. खूप. डबल पल्लू आणि हा साडी, ही बॅक साइड हातमागावरची हँडलूम साडी. एक साडी बनवायला किती वेळ लागतो तरी पण? म्हणजे सहज विचारते आता पैठणीचं. आपण साडी कसं असतं, वर्क वर डिपेंड असतं. आता ही बेसिक आहे ना, ही 2 ते 3 दिवसात होऊन जाते. लुमला लागल्यावर 2-3 दिवसात होऊन जाते एक साडी. खूप सुंदर वाटेल. मी बघू शकते का अंगावर घेऊन सुद्धा ना, मध्ये मध्ये ज्या आवडतात त्या. सो बघू शकतो आपण, किती अशा सुंदर वाटतात. आणि हा गुलाबी रंग आहे ना, बेबी पिंक कलर. हा, असा बेबी पिंक कलर कुठच्या पण, म्हणजे डार्क ब्लाउज तुम्ही घातलात ना पिंक कलरचा, मला खूप सुंदर वाटेल. मला खूप आवडली ही साडी, सुंदर आहे. म्हणजे हा कलरच खूप आवडलाय मला. सिंपल आणि सोबर काहीतरी आहे ना. काय साड्या दाखवतात इथे. ही टिश्यू पदर आहे बघा. ओके, ही नवीन डिझाइन आहे, याला टिश्यू पदर म्हणतो आपण. याला टिश्यू पदर म्हणजे ही डिझाइन टिश्यू पदर. ही टिश्यू पदर म्हणतो. ओके, आणि ही डिझाइन ना, हे जकार्ड वर्क असतं, हँड जकार्ड म्हणतात. ओके, हे जकार्डचं असतं पूर्ण. साडी पूर्ण हँडलूम असते. पूर्ण हँडलूम आहे. हो ना, कळतंय ना, म्हणजे पूर्ण हँडलूम आहे. आणि याला असे शोल्डर पिकॉक आहे ना. काय साडीची किंमत आहे? खूप सुंदर कलर आहे. 13,900. हा, काय कलर आहे पण, मस्तच. मी हा पण बघते, म्हणजे हा कलर खूप सुंदर तर आहेच. आणि अंगावर ना काय फील होतंय, म्हणजे असं घेतल्या असं वाटतं की आहे म्हणजे 13,000ची पैठणी. वा, कलर खूप सुंदर सुंदर आहेत. आणि प्रत्येक साडीमध्ये तुम्हाला मिळणार आहेत कलर्स. येस, आपण हे ठेवून देऊया. ही मुनिया पैठणी म्हणतो हिला आपण. मुनिया म्हणजे काय, बेसिकली पॅरेट. हे जे आहेत ना, हे पॅरेट असतात. येस, मुनिया म्हणजे पॅरेट. ही जी आहे ही मशीनची मुनिया आहे. आपल्याकडे मशीन मेड पण मिळतील, हँडलूम पण मिळतील. वाव, छान आहे. ही किती पर्यंत जाते? ही 15 पासून सुरुवात होते. त्याच्यामध्ये जसं जसं वर्क वाढणार, याच्यात मीना बुट्टा येतो, असं सुरुवात होते याच्यामध्ये. ही मीना बुट्टीची आली. मुनियामध्येच फक्त मीना बुट्टा आला. मीना बुट्टा. तो
वर्क बघा, पूर्ण भरलेला पदर आहे. मस्त, खूप सुंदर आहे. आणि हे जे वर्क जे आहे मशीन पण असून त्याची बॅक साइड बघा, फिनिशिंग बघा बॅक खूप सुंदर. म्हणजे फिनिशिंग म्हणजे असं वाटतच नाही ना की सेम सेम, हा असं वाटतं की मागून पण आणि पुढून पण सेमच पदर आहे. तर वाव, ही काहीतरी वेगळं कलेक्शन आहे. आता हे नवीन पदर आहे, फॅन्सी पल्लू म्हणतो याला. फॅन्सी पल्लू. फॅन्सी पल्लू हे असे मोठे मोर, मोठे पोपट वगैरे. वा. आणि ना एक वैशिष्ट्य असतं पैठणीचं. सो भरपूर प्रकारच्या पैठणी असतात, त्याच्यामुळे ना आजकाल असं जे घेताना असं 2-3 हजारची पण पैठणी घेताना लोकांना असं वाटतं की हा ही कळू नये, पण जे रिअल पैठणी वापरतात ना त्यांना बरोबर कळतं की ही पैठणी किती हजारची आहे, कितीची, किती महाग आहे किंवा काय. सो जे पैठणी वापरतात त्यांना बरोबर कळत असतं नेहमीच की पैठणी आहे ना. सो त्यामुळे ते लगेच कळून येतं की पैठणी कुठच्या प्रकारची आहे, किती महाग आहे, काय रेंज असेल ह्या पैठणीची, हे सो बघितल्यानंतर लगेच कळतं. खूप सुंदर सुंदर. आता ही नवरीची असेल ना, साखरपुड्यासाठी वगैरे रनिंग असेल. वाव, खूप सुंदर आहे. बॉटल ग्रीन कलर आहे. बॉटल ग्रीन. 2 प्रकारच्या बुट्ट्या आहेत, कोयरी बुट्टी आणि कर्णफूल बुट्टी आहे. 2 प्रकारच्या बुट्टी असलेली ही. आणि ह्याचबरोबर हा पदर पण, पल्लू पण आपण बघू शकतो, मोठी पण आहे. आणि ह्याच्यावर म्हणजे पूर्ण कलरफुल, जसं आपण मगाशी म्हणालो तसं की जेवढा पदरावर जास्त डिझाईन तेवढी पैठणी महाग. सो तसं ही खूप रेंज नाही विचारत मी आता त्यांना, कारण ह्याची थोडीशी हायच असेल है ना. हो, हे कॉम्बिनेशन बघा. वाव, ही पण पैठणीच आहे. पैठणीच. वा, काय कलर आहे. आणि सुंदर वेगळा काहीतरी कलर आहे. पेस्टल शेड मध्ये. आजकाल खूप ट्रेंडिंग आहे पेस्टल शेड्स, नाही मिळत सहसा पैठणीमध्ये. हो, मिळतच नाहीत पैठणीमध्ये, म्हणजे भरपूर कमी ठिकाणी मिळतात पेस्टल्स कलर्स पैठणीमध्ये. पण ही खूप सुंदर कलर्स आहेत. वा, क्या बात आहे, काय सुंदर कलर आहे. कॉम्बिनेशन पण खूप सुंदर आहे. हे आता ब्रॉकेट पैठणी म्हणजे कसं ऑल ओव्हरची येते. ही थोडी मशीन मेड मध्ये येते. ब्रॉकेट पैठणी लूम पण आहे का तुमच्याकडे? ऑल ओव्हर भरलेली येणार. ह्याची काय रेंज पर्यंत जाते पैठणी? 24च्या पुढच्या सगळ्या. आणि मला असं म्हणायचं की पैठणीमध्ये जे म्हणतात ना की सोन्याची जर असते किंवा चांदीची जर असते, ते खरं असतं का? पण तसं रेडी मध्ये नसतात. कस्टमरच्या रिक्वायरमेंट नुसार आपण ते करून देतो. म्हणजे त्यांना पदराला हवी आहे की बॉर्डरला हवी आहे की सोन्याची जर. आणि हिरे जडीत वगैरे असते ते पण खरं आहे का? हो, ते पण आहे. जसं पाहिजे तसं पण बनवून तशी बनवून देतात. ओके. तरी ती मला वाटतं एक 20 लाखापर्यंत वगैरे जात असेल ना आरामात, कारण की सोनंच 1 तोळा तुम्ही घ्यायला गेलात तर लाखात आहे. आणि तर मग जर तुम्हाला सोन्याची साडी हवी असेल, तुम्ही विचार करा की किती. आणि त्यात ती पैठणी, म्हणजे पैठणी 1 लाखाची तशी असते. जर तुम्ही चांगली प्युअर घेतली आणि अशी महागातली, जर तुम्हाला सोन्याची जर लावलेली पैठणी हवी असेल तर तुम्ही साध्या पैठणीवर नाही लावू शकत. तर ती तशी हँडलूम पैठणीच हवी, तर ती तुम्हाला जवळजवळ 20-1 लाखापर्यंत जाईलच. नेक्स्ट आहे ही मुनिया पैठणी. आपण मागच्या वेळेस बघितली ती मशीनची बघितली, ही आपली ओरिजिनल हँडलूम आहे. तर ह्याचा पदर बघा, काय सुंदर, युनिक पदर आहेत सगळे. आणि हा कलर पेस्टल येतो, बेबी पिंक कलर आहे पेस्टल मध्ये. हा बघा, हँडलूम. पण इथे असं काही डिझाईन नाहीये का? प्लेन आहे. हा नेस्ता पदर आहे ना. ओके. आणि नेस्ता पदर. हा, बुट्टी सो बुट्टी आहे. आणि हा कलरच खूप सुंदर आहे, बेबी पिंक. खूप सुंदर वाटतं. सोबर कलर, म्हणजे अगदी बटबटीत नाही आणि सिंपल पण मध्ये जात नाही. सो एकदम सोबर मध्ये क्लासी लुक देणारा हा एकदम कलर आहे. त्याच्यामुळे फ्रेश कलर कुठेच नाही मिळणार तुम्हाला. फार सुंदर आहे. पेस्टल कलरला जपाव खूप. म्हणजे मी मुंबईत भरपूर साडीची दुकानं कव्हर केलेली आहे, तुम्ही माझे भरपूर व्हिडिओ बघितलेले साडीचे. तर सगळ्यात जास्त मला पैठणीचं कलेक्शन कोणाकडे सुंदर वाटलं असेल अख्ख्या मुंबईत, तर ते मला आज वाटलेले. आणि मी खरंच मला कॉम्प्लिमेंट देते आणि मनापासून देते, म्हणजे मी उगीच खोटं नाही बोलणार. आणि माझ्या माझ्या ज्या सखी आहेत त्यांना मी खोटं नाही सजेस्ट करणार, कारण की मला मुंबईत खरंच खूप सुंदर प्युअर हँडलूम साडी जर तुम्ही खरंच शोधत असाल, प्युअर हँडलूम साडी जर तुम्हाला खरंच मुंबईमध्ये घ्यायची असेल, तर मला हे काकड पैठणी खरंच खूप आवडलेले. यांचं कलेक्शन, यांचे कलर्स आणि प्युअर हँडलूम साडी तुम्हाला फक्त आणि फक्त काकड पैठणीमध्येच मिळू शकते. आता आपण सिंगल मुनिया बघितली, ही ट्रिपल मुनिया आहे. खूप सुंदर कलर आहे हा. आसावली पल्लू आहे. आसावली 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 पल्लू म्हणजे
ही जी डिझाईन याला आसावली पल्लू म्हणतो आपण. आसावली पल्लू. ओके. कसं आहे, काही काही कस्टमर्सला फिगर्स नको असतात, म्हणजे मोर, पोपट असे प्राणी वगैरे नको असतात. मग त्यांच्यासाठी हे पल्लू असतात, आसावली पल्लू. आसावली आणि हे पल्लू. खूप ट्रेडिशनल आहेत, हे आता नवीन नाहीत, हे आसावली खूप जुने पल्लू आहेत ते. हो का? खूप जुने. क्या बात आहे. पण खूप सुंदरच साडी आणि अंगावर काय सुंदर दिसेल जेव्हा आपण प्रॉपर लुक करतो ना पैठणीवर. जसं कलर की पण खूप छान आहे, वेगळा आहे. मोत्याची Orange. ज्वेलरी किंवा आपले मराठमोळे दागिने घातल्यावर ना जो लुक येतो ना, म्हणजे जशी मी मगाशी जी साडी अंगावर टाकत होती ना, मी आता हा एक अंगावर टाकून बघते. सो असं जे लुक येतो ना, वेगळाच लुक असतो. म्हणजे पैठणी तो पूर्ण लुक चेंज करून टाकतो. सो हेच खास असतं, म्हणजे आपण पैसे भरतो पण त्याचं ते खूप वेगळा आहे. खूप परफेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे ही पैठणी, म्हणजे मला खूप आवडते. ही मोर पोपट बॉर्डर आहे, त्याच्या पुढची रेंज आहे. सगळ्या हेवी रेंज आहे, सगळ्या 20, 25, 30, 40, 50च्या रेंज मध्ये येतात. बॉर्डर पण पूर्ण हँडलूमची आहे. वा. बॉर्डर पण हँडलूम मध्ये आहे. मशीन पण येतात. ठीक आहे, ते कस्टमरने फक्त असं बॅक साइड बघायची, फक्त दोन्ही साइड सेम दिसायला पाहिजेत. अच्छा. हँडलूम. ओके. यामध्ये मशीन मेड पण येतात. पल्लू त्याच्यात स्वान पण दिलेलं आहे. वाव. पॅरेट, पिकॉक, म्हणजे पूर्ण अशी जंगल थीम आहे का, असं म्हणू शकतो का? सुंदर आहे. कलर रेड कलर. रेड कलर. येस. ब्राईड साठी खूप छान. हो. नवरी मुलीसाठी तर किती सुंदर वाटेल ना, तिचा पूर्ण दिवस एकदम खूप सुंदर. हा कलर्स म्हणजे कलर्स साठी तर तुम्ही इथेच यायला पाहिजे. प्रत्येक कलर्स पैठणी, जो कलर तुम्हाला हवा आहे त्या कलर मध्ये पैठणी, ज्या पॅटर्न मध्ये हवे त्या पॅटर्न मध्ये अवेलेबल नसेल तर तयार करून देतात. तयार फक्त करून. आम्हाला टाइम पाहिजे तेवढा. किती टाइम लागतो तरी पण? आठवडा, 2 आठवडे? नाही, तसं नसतं ते. तुमच्या साडीवर डिपेंड आहे की जेवढं वर्क जास्त तेवढा टाइम जास्त. वाव. कलर्स. आता हे राजहंस बॉर्डर आता खूप ट्रेंडिंग आहे. ही बॉर्डर वरती असं राजहंस वगैरे येतो. वा. कलर बघा, खूप सुंदर आहे. बॉर्डर मागून पण बघा, हँड धागा नाही येणार अजिबात नाही, म्हणजे ते कळून येतं. आणि कलर्स तर प्रेमातच आहे. मी आईकडच्या साड्यांच्या कलर्स किती सुंदर आहेत. डिझाईन पण इथे पूर्ण तुम्हाला असं. आणि ह्याचे ना पोपट जे आहेत, त्याच्यावर जे पोपट आहेत, पॅरेट डिझाईन जी आहे ती बघू शकतो आपण की किती सुंदर आणि रेखीव कोरीव आहे. हा, म्हणजे असं अजिबात नाही वाटणार आहे की म्हणजे आपण जे साध्या पैठणी घेतो त्याच्यावर असे जे मोठे मोठे बटबटीत असे प्रिंटेड जे पोपट असतात तसे नाही आहेत. म्हणजे प्रॉपर जसं वाटतंय ना, अशा फांदीवर आपण कसं एखादा आपण पक्षी बसलेला, पोपट बसलेले जेव्हा आपण बघतो असं फांदीवर, सेम तसं वाटतंय. म्हणजे एकदम प्रिंटेड, खूप अजिबात नाही वाटत आहे, एकदम सुंदर वाटते. बघा ना, परफेक्ट आहे, परफेक्ट. म्हणजे साडी घ्यावी तर अशी पैठणी. आता हे आपण पैठणी बघितल्या. आपल्याकडे कांजीवरम वगैरे पण पॅटर्न्स आहेत. ही आपली बेसिक कांजीवरम असते. ही कांजीवरम. हा, कांजीवरम मध्ये स्टार्टिंग रेंज आहे 5,900. 5,900 ही स्टार्टिंग प्राइस आहे का? कांजीवरम सिल्क, प्युअर सिल्क. वाव, खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे ही साडी. हो. आता हे सिंगल बॉर्डरची कांजीवरम बघितली, ही डबल बॉर्डरची आहे. ही डबल बॉर्डर मध्ये येते. ओके. म्हणजे ह्याच्यामध्ये पण सिंगल डबल बॉर्डर असते ना? त्याचं पण तसंच की वर्क वाढतं तशी रेंज वाढत जाते. बरोबर. हे पण कांजीवरम आहे. आणि हा कलर किती सुंदर आहे. आता 15 ऑगस्ट साठी वगैरे परफेक्ट आहे ना. 15 ऑगस्ट आणि देवीसाठी, गौरी वगैरे साठी नेसायला लागतात ना, त्यांच्यासाठी. त्याच्यात बघा पूर्ण मीनाकारीचं वर्क आहे बॉर्डरला. एक फक्त विचारायचं, आता तुम्ही म्हणालात तसं देवीच्या साड्या काही वेगळ्या असतात का, की त्या तुमच्याकडे असतात अवेलेबल? नाही, असं काही वेगळं नसतं, यातल्याच असतात ना. बरं. बघा, ही युनिक इरकल आहे. नॉर्मली इरकल वेगळी असते, पेस्टल कलर. आणि ही इरकल बघा कस्टमाइज आहे. त्याचा पदर बघा तुम्ही, खूपच सुंदर आहे. आणि ही काय चंद्रकोर बुट्टी इरकल मध्ये. आणि पेस्टल कलर कुठे मिळतात इरकल मध्ये? बॉर्डर पण बघा, वेगळी बॉर्डर आहे. खूप सुंदर बॉर्डर आहे, कॉन्ट्रास्ट आहे ना पूर्ण. आणि एवढं सुंदर. हा काय कलेक्शन आहे खरंच तुमच्याकडचं. कलर्स वेगळेच कलर्स आहेत आणि एवढे सुंदर कलर्स, खूप खूप वेगवेगळे कलर्स आहेत. मी अजिबात मार्केटिंग नाही करत आहे काकड पैठणीचं, कारण की मला खरंच ह्यांच्याकडचं कलेक्शन मनापासून खूप आवडलेलं आहे. आणि मला माहिती आहे की हे जे तुम्ही कलेक्शन बघता हे तुम्हाला सुद्धा आवडलेले. आता कमेंट करत राहा तुम्हाला कोणत्या ज्या साड्या आवडत आहेत. आणि काकड पैठणीला नक्की भेट. हा काय सुंदर साडी. म्हणजे ही रेखा स्टाईल म्हणूयात आपण. आणि ह्याच्यात याचं विशेषण असं आहे की
हे पूर्ण मीनाकारीचं वर्क केलेलं आहे, पूर्ण मीना आहे. छान रिच लुक देणारी, जड पण आहे मस्त है ना. पूर्ण जरीचं काम आहे ना त्याच्यावर, त्यामुळे वाव, फुल जरी आहे ती. आपण किती पूर्ण सुंदरच साडी एकदम, आणि मस्त जड आहे. हे नवीन आहे, याला आपण डिझायनर सिल्क म्हणतो. पण आपण शालू मध्ये वापरू शकतो. हा, पण शालू कसा जड असतो, याचं वजन बघा काहीच नाहीये, एकदम लाईट वेट आहे. हा, एकदम लाईट वेट आहे आणि दिसायला पण खूप सुंदर वाटेल. तरी हे किती पर्यंत जाते? या 20च्या पुढच्या सगळ्या 24, 500, 23, 500 अशा रेंज मध्ये आहेत. हे प्युअर 100% प्युअर मध्ये. म्हणजे तुमच्याकडे सगळ्या प्रीमियम साड्याच मिळतात है ना? हो, प्युअर नाही, आपल्याकडे सेमी पण आहेत. आपल्याकडे साड्यांची सुरुवात 500 पासून स्टार्ट होते, 500 रुपयांपासून. 500 रुपयांपासून. पण आज आपण जे बघितलं ते सगळं प्रीमियम कलेक्शन. म्हणजे जे आपण आता आम्ही खालच्या सेक्शनला आलो, आपण वरच्या सेक्शनला पण नक्की व्हिडिओ करणार आहोत, आपण करणार आहोत, त्यामुळे तुम्ही ते पण कलेक्शन बघणारच आहात. पण आज जे आम्ही तुम्हाला दाखवलं ना, हे प्युअर हँडलूम पैठणी साडीचं कलेक्शन आहे. आणि हे दुकान यासाठीच प्रसिद्ध आहे. मुंबईकरांना ना भरपूरदा असं होतं की येवल्याला जाणं शक्य नसतं, आणि ते भरपूर ठिकाणी असं शोधत असतात आणि बऱ्याचदा फसतात सुद्धा मुंबईकर. तर मला सगळ्यांना हेच म्हणायचं आहे की जर तुम्हाला खरंच ओरिजिनल पैठणी हवी असेल, ती पण हँडलूम पैठणी, तर तुम्हाला फक्त आणि फक्त काकड पैठणीमध्येच मिळणार आहे. सो तुम्ही इकडे तिकडे फिरत असाल तर पटकन इथे यायचं आणि इकडनं खरेदी करायची तुम्हाला. आता आपल्याकडे नऊवार पण आहेत, मी तुम्हाला नऊवार दाखवतो. सुंदर आहे, कलर्स आहेत, कलर्स सुंदर आहे. ओरिजिनल हँडलूम नऊवार आहे, ही सहसा मिळत नाहीत कुठे या साड्या. ही किती पर्यंत जाते तरी? ही 18, 19, 20 हँडलूमच्या हँडलूम नऊवार. ह्या पण नाही मिळत कुठेच, अवेलेबल नसतात. खूप सुंदर साडी आहे ही. नऊवारी मध्ये आपल्याकडे कांजीवरम पण आहेत. हा पण किती सुंदर कलर, हा सेम त्यातलाच आहे ना कलर? हँडलूम मधलाच. आणि हा कलर नवरीसाठी परफेक्ट आहे, म्हणजे भरपूर नवरी हा कलर. ब्लू कलर म्हणतो आपण. आणि ग्रीन असतो का? म्हणजे ग्रीन पण बऱ्याचदा आहेत, ग्रीन, हिरवा, पिवळा, सगळे. हा नवरीचा कलर झाला. नवरीचे जे कलर असतील, आपण एक हिरवा मगाशी बघितला होता, तो आहे का? येस, ही पण नऊवारीच आहे. कांजीवरम मध्ये आहे आणि नऊवार सेल्फ मध्ये. थोडंसं वेगळं, खूप सुंदर आहे. ही मी मिताली मयेकरच्या अंगावर बघितली होती, हिरव्या रंगात साडी. सो तिने ही नेसली होती तिच्या लग्नामध्ये. अशी हिरव्या रंगाची जर नऊवारी तुम्ही शोधत असाल, कारण ना भरपूर ठिकाणी, माझ्या पर्सनली मी सांगते अनुभवावरून, माझ्या लग्नात मी भरपूर ठिकाणी नऊवारी शोधली होती हिरव्या रंगाची, जी मला अख्ख्या मुंबईत नऊवारी अशी हिरव्या रंगाची मिळाली नाही. शेवटी मी ती सहावारीची 2 अशा करून मग ती मी नेसली होती साडी. पण जर तुम्हाला हवी असेल आता ग्रीन कलरची, तर हा ऑप्शन काकड पैठणीमध्ये उपलब्ध आहे. नऊवारी हिरव्या रंगामध्ये जर तुम्हाला हवी असेल तर अशी सुंदर, जो एकदम डार्क ग्रीन नाही, हा तो कंच हिरवा कलर तुम्हाला इथे मिळून जाईल. सो थोडं आधी मला माहिती असतं तर मी इथूनच खरेदी केली असते. आणि आपल्याकडे नऊवारीच्या व्यतिरिक्त, म्हणजे साड्यांच्या व्यतिरिक्त, नवऱ्या मुलासाठी पण धोती उपरणं. क्या बात आहे, म्हणजे नवऱ्या मुलाचं पण प्रश्न सुटलेला. प्युअर सिल्क मध्येच आहे ते पण. हे किती पर्यंत जातं नवऱ्या मुलाचं? 7200 वगैरे अशी रेंज आहे त्याची. आणि नवरी मुलीचे शेले प्युअर सिल्कचे पण, हँडलूमचे पण येतील, मशीनचे पण येतील, सगळे येतील. शेले वगैरे ते पण आहेत. हे 6-6.5 पासून सुरुवात आहे. शेला आहे हा, प्युअर सिल्क मध्ये. त्याच्यात हँडलूम पण येतो, पॉवरलूम पण येणार तुम्हाला, जसं रेंज नुसार. कितीला शेला? हा 6-900. 6-900 शेला नाही, म्हणजे 6,500 पासून सुरुवात होते. हँडलूमचा घेतलं तर त्याचं तसं असं वाढत जातं. नाईस. तर असं तुम्हाला सगळं इथे पाहायला मिळतं, जसं उपरणं, मुलासाठी उपरणं, धोती उपरणं, याचबरोबर शेला वगैरे सगळं तुम्हाला इथे या एका छताखाली मिळतं. ते म्हणाले तसं 500 रुपयांपासून साड्या सुरुवात होतात. पण आजचं आपण कलेक्शन, त्यांचं प्रीमियम कलेक्शन बघितलं होतं. तर आता आपण शेला वगैरे तर बघितलेलेच आहे, पण एक सिस्टम कळालेली आहे इकडची खूप छान, जी मला पर्सनली खूप आवडलेली आहे. इथे असं कळालं की बीशी पण मिळते. तर ते काय? बीसी सिस्टम आहे, अशी आहे. मंथली तुम्ही 1000 रुपये म्हणजे पेड करायचे. ठीक आहे, वर्षाचे 12,000 तुमच्यावर आहे. तुम्हाला कंटिन्यू करायचे, कंटिन्यू करू शकतात. मिनिमम आपल्याकडे 10 महिन्याचे आहेत, 10 महिन्याचे, वर्षातून 10 महिन्याचे आहे. तुमचे 10,000 जमा होतात. 1,000 त्यात आम्ही एक्स्ट्रा देतो तुम्हाला बेनिफिट म्हणून. म्हणजे 13,000 होतात. 1000. हा, 12 महिने भरले तर 13 होतील, 10 महिने भरले तर 11 होतील. त्यात तुम्ही कितीची शॉपिंग करू शकता. असं नाही की तुम्हाला फक्त 10 म्हणजे प्युअरच घ्यायचे. तुम्ही 10,000 मध्ये 10 साड्या घ्या, 5 साड्या घ्या, ते तुमच्यावर आहे. हो.
सो तो पैसे आपण कसे पे करायचे, ऑनलाईन ऑनलाईन कसं दोघांकडे रेकॉर्ड राहतो, जीपे फोन पे किंवा तसं बरं पडेल. कॅश पण पेड करू शकतात, तसं कार्ड मेंटेन केलं जातं प्रत्येक, काही प्रॉब्लेम नाही. क्या बात आहे. ओरिजिनल हँडलूम पैठणी आपण इथे हायलाइट केलेली आहे, त्याच्यामुळे कदाचित तुम्हाला असं वाटलं असेल की रेट जास्त आहेत, पण बाहेरच्या पेक्षा खूप कमी रेंजमध्ये तुम्हाला काकड पैठणी ओरिजिनल हँडलूम पैठणी विकते. सो त्याच्यामुळे डोळे बंद करा, विश्वास माझ्यावर ठेवा आणि इकडनं साडी, पैठणी साडी नक्की खरेदी करा. मला यांचं कलेक्शन खरंच खूप 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 आवडलेलं आहे. तुम्हाला कोणती साडी आवडली आहे, कोणतं कलेक्शन जास्त आवडलं आहे हे कमेंट करून सांगा आम्हाला, आणि नक्कीच आम्हाला सजेशन द्या की तुम्हाला कोणती साडी आवडली, कोणत्या साडीबद्दल तुम्हाला प्राईस वगैरे हवी असेल. आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळी माहिती देतोय, फोन नंबर सुद्धा देतो, तर ते सगळं चेक करून तुम्ही त्यांना व्हॉट्सअप करू शकतात. येणं पॉसिबल नसेल तर नक्की तुम्ही त्यांना व्हॉट्सअप करा. तुम्हाला कोणती साडी हवी आहे ते व्हिडिओ कॉलद्वारे तुम्हाला दाखवली जाईल, ती तुम्ही तशी ऑर्डर करू शकतात. याचबरोबर जर मुंबईत असाल, जवळपास असाल, इथे येऊन जर तुम्हाला साडी घेता आली तर खरंच खूप छान होईल, कारण की इकडचं कलेक्शन प्रत्यक्षात बघणं आणि फोनवर बघणं ह्यात खूप फरक आहे. त्याच्यामुळे तुम्ही नक्की इकडे या आणि साडी खरेदी करा. आणि आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आमच्या लोकमत सखीला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा. थँक्यू सो मच.